पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेन तालुक्यातील जिथे येथे आरोग्य सेवा आणि विविध विकास कामांचा आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी जिल्हा परिषद पशुवर्धन व कृषी सभापती वैकुंठ शेठ पाटील यांनी आरोग्य सेवेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिलाय। आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा साठा, आवश्यक सुविधा किंवा इतर कोणतीही कमतरता असल्यास त्याचा ठराव करून प्रशासनापर्यंत पाठवावा। संबंधित समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे पाटील यांनी सांगितले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य ताई दरवडा, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर तसेच शिक्षणाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, डॉक्टर आणि आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते। अंगणवाडी दुरुस्ती, नवीन बांधकामे, शाळांमधील शिक्षकांची कमतरता, ग्रामपंचायतीतील स्वच्छता आणि आरोग्य उपकेंद्राच्या समस्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली। पंचायत समिती उपसभापती संजय डंगर आणि सभापती स्मिता पाटील यांनीही नागरिकांना कोणत्याही सुविधा कमी पडू नयेत यासाठी समस्या तातडीने सोडवल्या जातील असे आश्वासन दिले। भेटीने आढावा घेतला। त्या आढाव्यामध्ये जे काही प्रश्न लोकांचे समजून घेतले, तुम्ही सांगितले, काय सांगाल त्याला? आपण या भागाचा आढावा घेत असताना आरोग्य विभागाचा आढावा होता। आरोग्य विभागाचा प्रमुख या नात्याने आज आरोग्य विभागाचे जे काही प्रश्न आहेत आपण पाहिले तर सगळे सबसेंटर म्हणजे उपकेंद्र जी आहेत ती उपकेंद्र अत्यंत वाईट अवस्थेत आहेत। ते उपकेंद्र सुधारण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट करून तो रिपोर्ट DHOंकडे, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवायचं ठरवलेलं आहे। त्याचबरोबर उपकेंद्रामध्ये डॉक्टर्सची जी काही कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी तसा रिपोर्ट आम्ही तयार करायला सांगितला आहे। औषधांचा तुटवडासुद्धा बऱ्याच ठिकाणी या मीटिंगच्या दरम्यान आम्हाला समजून आलं आहे। त्यामुळे औषधांचा सुद्धा पुरवठा व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि प्रत्येक सबसेंटरमध्ये सेवा अत्यंत चांगल्या रीतीने नागरिकांना मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। या सबसेंटरमध्ये सभापतीमध्ये मनुष्यबळाची काही कमतरता भासली जाते, यासाठी आपले प्रयत्न काय असणार? राज्य सरकारने जे काही नवीन भरती आहे ती भरतीची प्रक्रिया थोडी थांबवली आहे आणि निश्चितपणे ज्या वेळेला राज्य सरकार आपल्याला मनुष्यबळ आहे तो मनुष्यबळ पुरवठा केल्यानंतर आपण त्या ठिकाणी ती जी काय भरती आहे ती करणार। परंतु तसं असलं तरी जिथे कमतरता असेल तिथे सुद्धा नवीन नवीन डॉक्टर्स अपॉइंटमेंट करून नवीन नवीन जागा किंवा कोणाला चार्ज देऊन त्या ठिकाणची जागा रिक्त राहणार नाही आणि सेवेपासून नागरिक वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत। भागामध्ये स्वच्छता राहायला पाहिजे यासाठी BDOनं आदेश आम्ही दिलेलेच आहेत। त्याचबरोबर भागामध्ये साथीचे रोग पसरवण्याची शक्यता जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही जन आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घ्यायचं ठरवलं आहे। रक्त तपासणी करायची ठरवलेली आहे आणि ते तसे आदेश या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी नकाते साहेब यांना दिले आहेत। त्यांनी तातडीने त्या प्रकारची कारवाई करून घेणार आहे जेणेकरून रजेवर आहेत। म्हणजे मला एक उत्तर द्या की त्यांची नेमणूक आहे नाही ते अजून ती मग त्यांना मीटिंगला येणं आवश्यक वाटलं नाही का? त्यांच्या प्राथमिक उपकेंद्रामध्ये सगळ्या सोयी व्यवस्थित आहेत का? लिकेजेसमुळे स्लॅब हे खराब होतं, त्याच्यामुळे त्याचे सुद्धा प्रस्ताव आपल्या प्रत्येक उपकेंद्राचा प्रस्ताव प्रत्येक PSC एकच आहे समजा आपल्याला, पण PSCचा पण प्रस्ताव उपकेंद्राचा प्रस्ताव हा तयार करून पाठवतो। त्याच्यामध्ये तुमच्या हे बांधकाम खात्याकडे तुम्ही हे जे शेड आहेत त्यांचं टाकता येईल आपल्याला, बरोबर आहे। आणि आरोग्य खात्याकडे जे काय आपल्याकडे औषधं कमी आहेत ती त्या ठिकाणी तुम्हाला मागणी करायला लागेल। हे आता किती दिवसामध्ये तुम्ही द्याल मला? 15 दिवसांनी काय? निश्चितपणे ज्या वेळेला हा भाग विकसित होईल त्यावेळेला आपली लोक टिकायला पाहिजे, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर टिकायला पाहिजे। आणि मग आपण मागतोय की नेहमी बघायला गेलो तर सरकारी विषय बोललं की सगळं बंद होते। ही कुठेतरी व्याख्या बदलण्याची वेळ आलेली आहे। प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा सरकारी हॉस्पिटल्स, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी उपकेंद्र चांगली सेवा देतात हे सगळीकडे पूर्णपणे समजायला पाहिजे। आणि ते कधी समजणार तर तुमच्या सेवेमुळे। या माझ्या ज्या भगिनी असतात ना या खूप काम करतात, यांची मेहनत खरोखरच खूप आहे आणि त्यांच्यासाठी मी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो। अत्यंत सुंदर काम तुमचं सगळ्यांचं आहे, परंतु त्यांना सुद्धा आपल्या सगळ्या डॉक्टर्स आहेत, आपले सगळे जे काही स्टाफ आहे त्यांची सुद्धा ताकद मिळण्याची गरज आहे। त्यांचे जे काही प्रश्न ते सुद्धा सुटले गेले पाहिजेत
आणि मला निश्चितपणे माहित आहे की ही मीटिंग आहे, ही मीटिंग तुमच्या कामाच्या शुभारंभाची मीटिंग आहे. आजपासून तुमचं काम चालू झालेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये चांगलं काम तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.